आता हे तुम्ही म्हणताय तिथं भाजपचे मूळ लोक आहेत ते म्हणजे जवळपास नसल्यासारखे आहेत. मग हे महेश लांडगेंचं हिंदुत्व हे तर भाजपच्या हिंदुत्ववादी लोकांपेक्षा पण प्रखर हिंदुत्व आहे. म्हणजे आता त्यांची जर वेशभूषा ऐकून बघितली तर त्यांच्या आता भगवी शाल त्यांच्याकडे असते. त्यांच्या गळ्यात माळा आहेत. त्यांनी केस वाढवलेले आहेत आणि एकूण त्यांची ती इमेज तशी पैलवाना वगैरे होती ती आधी म्हटल्यानंतर ती एक पैलवानाची पण इमेज आहे. असं एक प्रखर हिंदुत्व तयार झाले पिंपरी चिंचवडमध्ये की जे कदाचित संघाच्या लोकांमध्ये पण एवढे प्रखर हिंदुत्व दिसत नाही. मग ही नेमकी काय गंमत आहे या हिंदुत्वामागं? महेश लांडगे, प्रथम सांगतो, महेश लांडगे स्वभावाने अत्यंत चांगला माणूस आहे. हं, हं, हं. म्हणजे त्याच्या दिलदार आहे त्या हं, हं. बाबतीमध्ये. माणुसकीला अत्यंत चांगले आहे. त्यांच्यातला तो सॉफ्ट कॉर्नर भाजपच्या आणि संघाच्या लोकांनी ओळखला हं, आणि हे प्रॉडक्ट आपल्या कामी येणार आहे, हं, हं. असं म्हणून त्यांनी त्यांची इमेज बिल्ड केली. हं, महेश लांडगे मूलतः हं. तसे सनातनी नाहीत. हं, कडवे हिंदुत्ववादी तसंही हं. नाहीये. हं, यापूर्वी त्यांनी कित्येकदा ईदच्या वेळेस जे रमजान आपल्या पार्ट्या ह्याच्या चालतात, हं. कोणत्या पार्टी दिली जाते मुस्लिमाच्या ह्याच्यामध्ये हं, उपवासाची, रमजान हं. उपवासाची, हं, हं. तर त्या ईदच्या पार्टी त्यांनी पण दिलेल्या आहेत भरपूर. त्यांचे हं. ते याचे फोटो पण आहेत. हं. त्यांचे अनेक मित्र मुस्लिम सुद्धा आहेत. हं, हं, हं. परंतु तो अचानक काय झालं, कोदळवाडीची कारवाई झाली आणि त्याच्या आधीपासून काही 2-3 वर्षापासून हं. ते हिंदुत्व हिंदुत्व त्या मुद्द्यावरती बोलायला लागले हं. आणि त्यांनी विधानसभेमध्ये अबू आझमींना ए अबू आझमी हं. असं म्हणून, ज्यावेळेस आमच्या छत्रपतींबद्दल असं बोलतील लोक, छत्रपतींबद्दल महाराष्ट्रातल्या काय देशातल्या काय प्रत्येक हिंदूला अभिमान आहेच आहे, मुस्लिमांना सुद्धा आहे. हं. बरोबर. छत्रपतीची जी इमेज केली गेली हं. की हिंदू मुस्लिम ह्याच्यामध्ये डिवाइड केलं गेलं. हं. शिवाजी महाराजांच्या अर्ध्या अधिक सेना प्रमुख हे हं. मुस्लिम होते साहेब. हं. पण ते खाली पेली आणि ते हत्यार वापरलं. त्यांच्या लक्षात आलं की हा महेश लांडगे याच्यामध्ये परफेक्ट बसू शकतात. हं. म्हणून संघाच्या काही मंडळींनी महेश लांडगेंचा हिंदुत्ववादी चेहरा बिल्ड केला, हं. इमेज बिल्ड केली. हं. मग महेश लांडगे सुद्धा त्या ह्याच्यामध्ये त्यांना लक्षात आलं की आपण आतापर्यंत केलेले जे काही उद्योग आहेत ते हं. सगळे ह्याच्या खाली झाकले जात आहेत. हं. त्याच्यामुळं त्यांनाही ते गोड वाटायला लागलं. हं. त्यांनी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. मग हं. पूजा अर्चा त्यांनी त्यांचं वेषांतर, भगवा, हं. रुद्राक्षमाळा, हातामध्ये गंडा वगैरे हे सगळं हळूहळू सुरुवात झाली. हं. आणि ते आता एक महाराज झाल्यासारखे ते मुळात दिसले की तसे नव्हते ते मुळात आधी. तसे नाहीये. हं. तो माणूस तो अगदी म्हणजे आता पण मनातून तसे आहेत का ते? का 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 आता नाही, त्यांनी आता त्यांनी पण ॲक्सेप्ट आता केलंय हे ते? बघा तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त मोठी लार्ज इमेज, लार्जर दॅन म्हणजे स्वतःपेक्षाही फार मोठी इमेज तयार होतीये. हं. महाराष्ट्रामधले मराठा समाजातला एक माणूस आपल्या भाजपच्या हाताला लागतोय आणि तो कडवा हिंदुत्ववादी चेहरा म्हणून पुढे येतोय. हं. भाजपला ते पाहिजे ना, भाजपमध्ये ती पोकळी होती. ती हं. पोकळी महेश लांडगेंनी भरून काढलेली आहे. हं. या पुढच्या काळात महेश लांडगे आणखी 2 टर्म निवडून येतील. हं. इतकं त्यांनी त्यांचं प्रभाव क्षेत्र, काम पण आहे त्यांचं, काम पण आहे. ते करप्शनचा मुद्दा बाजूला ठेवा, पण काम पण आहे, धडाडी आहे हं. आणि ज्या पद्धतीने ते बोलतात पण त्याच्यामुळे ते एवढं आता त्यांनी हिंदुत्वाची शाल पांघरली, भाजपवाले त्यांना लार्जर दॅन इमेज तयार करतात आहे. पण एवढं होऊनही भोसरीच्या पलीकडं फार प्रभाव दिसत नाही. कारण बाकी जर बघितलं तर तिथे जगतापांचं प्राबल्य आहे, लांडेंचं प्राबल्य आहे, नंतरनं आणखीन काटे-कालाटेंचं त्यांच्या त्यांच्या भागामध्ये प्राबल्य आहे. कुठेतरी हे बघा आणखीन एक की ह्या लोकांनी ज्याप्रमाणे महेश लांडगेंनी हिंदुत्व स्वीकारलं, भाजपमध्ये जाऊन ह्या लोकांनी नाही स्वीकारलं. ते फक्त लांडगेंनी स्वीकारलं आणि त्यानंतरही फार तर त्यांना त्यांच्या मतदारसंघाच्या बाहेर फार प्रभाव टाकता येत नाही. हां, एक एक आहे की महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वाला जो मानणारा वर्ग आहे, तो त्यांच्या बाजूने जरा थोडा आहे, सॉफ्ट कॉर्नर झुकलेलं आहे. तयार आहे. झाला. पण जसं म्हणजे एखाद्या माणसाला मोठं केल्यानंतर त्याची इमेज झाल्यानंतर तो त्या भागामध्ये पकड करण्यात यशस्वी ठरतो. तेवढी पकड पी-सी-एम-सीमध्ये महेश लांडगेंची आहे का? आहे, आहे. मी सुरुवातीला संपूर्ण सांगतो. पिंपरी चिंचवडवर? हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती महेश लांडगेंचा भाजपने पद्धतशीर वापर करून घेत आहेत. हं, संघाचे लोक त्याच्यामध्ये सामील आहेत. हं, त्यांनी पद्धतशीर महेश लांडगेंना त्या हं, कामासाठी हं, आपला इथला खुंटा मजबूत करायचा, हलून हं, हलून खुंटा बळकट करायचा, हं, यासाठी महेश लांडगेचा हिंदुत्वाच्या काळमध्ये हं. पद्धतशीर वापर म्हणजे करून आता घेत आहेत. जगताप, काटे, कलाटे, भोईर वगैरे ही जी स्थानिक मंडळी आहेत, ह्या सगळ्यांच्या पेक्षा तिथं वरचढ महेश महेश लांडगे, लांडगे झालेले आहेत. हो, महेश लांडगे वरचढ झालेले आहेत. हं. आता निवडणूक प्रचारामध्ये अजित पवार महेश लांडगेंवर अटॅक करतायत. आपोआप महेश लांडगे आणखीन वरती आले. हं, हं, अजित पवार 5 वेळा उपमुख्यमंत्री झाले. 92 पासून त्या शहराचे नेते आहेत. हं, हं, अजित पवारांना महेश लांडगेंवर टीका केल्यामुळे हं, महेश लांडगे आहे त्यापेक्षा दुप्पट मोठे झालेत. हं, काल ते महेश लांडगे अजित पवारांवर टीका करायला लागले. म्हणजे 2 दादांमधली लढत. हं, कुठे महेश लांडगे आणि कुठे अजित पवार. हं, हा, महेश लांडगेंना
नगरपालिकेचे निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यापासून त्यांचे माजी आमदार विलास लांडे, त्यांचे मामा सासरे, त्यांनी पुढाकार घेतला. अजित पवारांनी त्यावेळेस त्या संधी दिली, स्थायी समिती अध्यक्ष केलं, नंतर ते आमदार झाले, एकदा दोनदा तीनदा आमदार झाले. आता महेश लांडगे पुढचे भाजपचे खासदार सुद्धा होऊ शकतील, इतकं प्रभाव त्यांनी त्या याच्यामध्ये निर्माण केलेला आहे. कारण हिंदुत्वाचं कार्ड भाजपने पद्धतशीर त्यांच्या मार्फत वापरलेलं आहे. परंतु बाकीचे आमदार तुम्ही जर पाहिलं, लक्ष्मण जगताप सुद्धा कडवे हिंदुत्ववादी होते. त्यांनी त्यांच्या चिंचवड मतदारसंघामध्ये जाहीरपणे खाजगीत बोलताना सांगितलं होतं की मी या मतदारसंघामध्ये एकही मशीद होऊ देणार नाही होऊन दिली त्यांनी. म्हणजे तसे पण ते दाखवत नव्हते, त्यांचा दिखावपणा बिलकुल नव्हता त्याच्यामध्ये. म्हणजे ते भगवे वस्त्र घालणं म्हणजे हिंदुत्व असं नव्हतं त्यांचं. परंतु त्यांनी पण ते मूळचे सगळे हे जे आहेत ना, सगळी जी मंडळी भाजपमध्ये आता, ते खरे तर शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले पट्टे येते, अजित पवारांच्या तालमीत तयार झालेले आहेत. त्यांनी संधी दिली त्याच्यामुळे ते इथपर्यंत पोहोचले. आता ते गुरु शिष्यावरती